नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. पेडगावच्या मैदानात आलो होतो. महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं आदतचं मैदान म्हणून ज्याला संबोधलं जातं ते आज मित्रांनो भरलं आहे पेडगाव फाटीवरती. तर आपल्याबरोबर आहेत संजय ड्रायव्हर वाळुंजकर. तर बैलगाडी शर्यत क्षेत्रातील रत्न पारखी म्हणून आपण त्यांना म्हणू शकतो, कारण का भरपूर सारी बैल ही त्यांच्या देखरेखीखाली, त्यांच्या अंडर, त्यांच्या मार्गदर्शनाखाली बनलीत आणि त्यांनी अख्खा महाराष्ट्र गाजवून टाकलाय. अशा प्रकारचे संजय दादा आपल्याबरोबर. दादा नमस्कार. दादा, आत्ता तुमच्या हाताखालून भरपूर सारी बैल तयार होऊन गेलीत आणि त्यांनी अख्ख्या महाराष्ट्रात नाव केलंय. आत्ताच एक वासरू बारकं ह्यानं गट पास केलाय, जबरदस्त पळ केलाय. काय सांगाल तुम्ही याच्याविषयी? वासरू आपणच घेतलेलं वासरू आहे. बैल म्हणजे जाती प्युअर जातीचा, खिल्लार जातीचा बैल सगळी बाजू चांगली आहे बैलाची म्हणून बैल घेतला आपण. बैल पळणार 100% आपल्याला माहिती. दादा, तर ही जी तुमची जी नजर आहे, आपण म्हणतो दृष्टी, कारण का कसं असतं, शेवटी सोनाराला सोनाची पार्क असते असं आपण म्हणतो, तसं बैलगाडा शर्यत क्षेत्रामधील तुम्ही रत्न पारखी. जेवढी मोठी बैलं झाली, आता तुम्ही नावं सांगा तुमच्या मार्गदर्शनाखाली जी बैलं झाल्यात, म्हणजे लोकांना पण कळेल की बाबा पारक काय असती आणि बैल कशा प्रकारचं सिलेक्शन करायचं, जेणेकरून की भविष्यात ती बैलं पळणार आणि तुमचं नाव साता समुद्रापार घेऊन जातील. जावेद बैला दिलेला पहिला सर्जा, पहिला हां, सगळ्यात टॉपचा बैल. त्याच्या आधी ही वायर बाब्या पळत होती, बुधाचा बाब्या आणि खरसुंडीकरा बसली वायर घेतलेली मनुष्यातनं. ती टॉपला गाडी पळत होती. 1 वर्ष गाडी कोणाला गावली नव्हती. 1 वर्ष गाडी कुणालाच ती मुंबईत गावली नाही, इथं घाटावी कोणाला गावली. घाटावर बिनजोडला पण ती गावली नाही, कुणाला कुठंच गावली नाही गाडी. परत गौतम बैल नांदे दिला. परत हे वरून परत आता ह्यो खरसुंडेकराचा कोण पळवत होतो मी, तो पक्षा. आत्ताच तो गट पास झालाय. आपले 10 सरकार आपले पंढरशेठ फडके यांनी घेतलंय. आता मागल्या आठवड्यात मीच 1 नंबर केला होता आणि त्यानंतर जिंकलाय कोण आत्ताच लगेच. आणि आता जबरदस्त पळालाय तो. वडगावच्या आठवड्यात 1 नंबर केला मग कोण जिंकलाय. अशी बैल लय इकली मी. वर्षाकाठी 50-60 बैल इकत होती. चांगला बैल. दादाजी, यावेळेस आपण बैल घेतो काय हो नेमकं एवढा बारकावा तुम्ही बघताय, कारण का आता आम्ही बैलगाडा बैलाला थोडा इधरा बनाय पाहिजे. मग आपल्याला बैल असा साधा बैल चालत नाही. बैल इधरा सलगरी म्हणते ती, म्हणजे टॉपला सलगर महाराष्ट्रात आणला आपण, म्हणजे आड्या क्षेत्रात. होय, आपण आणलं सलगरचा पहिला बैल पळवणार हीच आहे. सलगरचा पहिला कडणी. तर मित्रांनो, ही सगळ्यात मेन आणि महत्त्वाची गोष्ट आहे की अख्ख्या महाराष्ट्रात पहिला जर बैल कोण सलगर घेऊन आले तर आपले हे संजय दादा, आणि ते पण कडणी. सलगरच्या बाबतीत पहिल्यांदा काय लोकांची धारणा काय होती बैलगाड्या शर्यत क्षेत्रातील? राहतोय सलगरचा, त्या बैलाला माणूस धर काढत नाही, लय बैल येडा. तो बैल घरी आणून 8 दिवस आपल्याला हातावर येत नाही. मग त्याला हातावर येऊन आपण त्याला काय झोपायचे याच्या मार्गाला लागायचं, म्हणजे इदरा लवकर तो काय सरळ होत नाही. मोकळी आपण घेताना त्याला कासरा खंडा लावायचा. त्याला कासरा नाही, खंडा नाही, काय नाही. होय, पैसे द्यायचं, मग त्याला येसन, कासरा, खंडा, मुरकी सगळं आपण करायचं. मग त्यानंतर त्याला ट्रेनिंग द्यायचं, मार्गदर्शन द्यायचं. 2 महिने जातात. आणि त्यातनं तुम्ही सगळ्यात पहिलं तयार केला होता सलगरी बैल. सलगर काय नाव होतं त्याचं दादा? त्या सलगर पहिला जावेद बैल दिले सर्जच. मनुष्याला दिलेली वायर आणि सर्जा. तुला कॅशेट मागणं दिलं रे पुढे. तुला मागणं याला कॅशेट लय बैल दिले तुम्ही. 1 नंबर मला क्षेत्रात त्यांनी जाणलं. या क्षेत्रात बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये पहिल्यांदा आमचा गुरु संजय ड्रायव्हर. संजय दादा, काय सांगाल आता, कारण का लय भरपूर लोक असतात गुलालासाठी, म्हणजे त्यांचं फार आयुष्य जातं. त्यांचं म्हणणं एकच असतं की मला बाबा मैदानात गुलाल पाहिजे, गुलाल महत्वाचा असतो. भरपूर जण या गुलालापासून वंचित असतात. काय सांगाल त्यांच्यासाठी? कसं आहे माहिती आहे का, आपला बैल किती नंबरचा पळतोय हे आपल्याला अंदाज पाहिजे. मग ह्या मोरला बैल बाबा, ह्या बैला संग ही बैल गाठला तर गाडी पळल, आणि 1 नंबरचा बैल गाठला आणि आपला खोंड मापाचा नसला तर ती गाडी पळत नाही. गाडीला सगळा ताळजोळ, सगळा साथ संग सारखा पाहिजे, तेव्हा गाडी पळते.
आणि बैलाच्या तुम्ही ट्रेनिंगच्या बाबतीत काय म्हणाल की बाबा जसं तुम्ही सांगितलं की सलगरी बैल घ्यायचा, खिल्लारी काय जण म्हणतात खिल्लारी बैल, काय लोकांची खिल्लारच बैल आला, प्युअर खिल्लार आला, प्युअर खिल्लार, धनगरी खिल्लार प्युअर बैल आला. काय जणांचं मत आहे की बाबा म्हैसुरी जातीची बैल चांगली पाळतात. ज्याच्या त्याच्या नजरेचा खेळ आहे ह्यो. म्हैसुरीच्या बैलाचं आपल्याला अजिबात पटत नाही मुळात. मी आता 84 सालापासून गाडी आणतोय, हा बैल घेतोय, पळवतोय, इकतोय 84 सालापासून. म्हैसूर बैल कधी दारात आणला नाही. का हो दादा, काय त्याच्या मागचं कारण काय आहे? त्याची गोडीच नाही त्या बैलाची. किती जरी बैल पळाला हा. तरी त्या बैलाची गोडी नाही. कारण का महाराष्ट्रात पण भरपूर सारी अशी म्हैसुरी बैल आहेत, त्यांनी भरपूर नाव केलं. त्याची आवड राहते ना, हा त्याची आवड राहते. तुमच्या मते कुठल्या जातीचा बैल घ्यावा आणि तुमची आवड कुठल्या जातीची? खिल्लार असला का नाही बैल जास्त दिवस पळतो, टिकून पळतो. बैल जर आपण व्यवस्थित बैल पळवला तर जास्त दिवस टिकून पळतोय. आणि म्हैसूर बैलात कसं आहे, दर सोडवते हो, पळाला म्हणजे पळतोय आणि नाही म्हणजे नाही, असं काय. म्हणजे लॉंग टर्मचा जसं विचार आपण केला की बाबा बैल जास्त काळ पळू शकतो, तो आपला धनगरी खिल्लार, प्युअर धनगरी खिल्लार. नाही टिकून लय दिवस कोणचा बैल पळतोय. धनगरी खिल्लार. आज म्हैसूरचं बैलाचं मार्केट आहे. आता ते आता तुम्ही म्हणता ते बोधाचा बाब्या, आमच्यापासून नेलेली वायर, हा म्हणजे खरसुंडी बारवाले बसली, हा मग ती वायर नेलेली प्युअर धनगरी खिल्लार, बाब्या बी धनगरी खिल्लार. अशी गाडी पळत होती की कुठल्या कडेने टाका, डावीला टाका, उजवीला टाका, कोणीकडे टाका, काय नाही, तिला मध्ये टाका. गाडी कुठं मुंबईत 3 शर्ती करायची, त्यातनं याचं क्षेत्र मावलेलं नदीत ह्याची बैल, त्यातनं आड्याला जायचं, आड्यात बैल न्यायची, तर 1 नंबर करायचं, मग घरी येत होता. असली बैल आता योग तरी बैल त्या मापात आहे का? नाही त्या प्रकारातली. ही माणूस म्हणतोय माझा असा काय नाही, त्या बैल एक तर त्या बैलाचं तोडच कोणी करू शकत नाही. दादा जुनी बैल जी पळत होती, आताची बैल त्या जुन्या बैल एक ती बैल पळत नाही. का हो, ह्याच्या मागचं कारण काय आहे दादा, का पळत नाहीत नेमकी? नाही हे तर आता काय ते त्या आता कारण काय सांगू शकत नाही त्याचं. पण हे पहिलं बैल राहिलं नाही. बैल जातीचा बैल राहिला नाही त्यात. पहिली माणसं जुनी किती मोठी होती, आता आणि माणसं पहिली लहान होत आली ती. पहिली माणसं प्रामाणिक माणसं होती. हा पहिला पैरा कसा व्हायचा, आड्यात पैरा व्हायचा. आल्यानंतर बैल अड्ड्यात आल्यानंतर तुमचा पैरा झाला तर मोरल्या अड्ड्यात बैल पळायची. आता काय व्हायला लागले, संध्याकाळी पैरा झाला, म्हणजे संध्याकाळी 4 वाजता पैरा झाला की संध्याकाळी 11ला सांगते ती आमचा पैरा नाही, असं झाले तर झाले सांगून पैरा फोडून मोकळी. काय होते कंटिन्यू गाड्या वर्ष पळत, शब्द माणसाचे वर्ष कंटिन्यू गाड्या पडतात. आता ती वायर बाबाची गाडी 1 वर्ष ती दोन्ही बैल पळत, 1 वर्ष 1 वर्ष पैरा नाही, फेरा नाही, काय नाही, कायम हीच गाडी पळायची. आणि त्यात मध्ये आधी कवा तरी चिचणीचा शंकर असायचा, ते बी टॉपचा बैल होता शंकर. तुम्हाला काय वाटतंय, कुठं वायदीच्या मुळे तर असा फरक पडत नसला आजकाल पहिल्यापेक्षा? 100% वायदीमुळे फरक. आणि काय गोरगरिबाचं राहिलेच नाही वायदीनं पळवते. त्यामुळे एखाद्याचा बैल चांगलं का, आता खोंड यात अड्ड्यात गरीबाची खोंड बऱ्यापैकी पळते, हं, बरोबर पण वायदी देणे म्हण त्यांची बैल कुठून राहिली. बरोबर. जुन्या माणसाचं लक्ष राहतंय ना, असं झालं. वासरू कुठलं कोणाला घासतंय, कुठलं पळतंय, कुठलं कमी पळतंय, जास्त पळतंय, कुठलं पुढं पळेल. आता हीच वासुराला फडक्याला दिलेलं, हा वायदीला पैसे नव्हतं म्हणून खोंड पळवली आम्ही चोराड्याच्या अड्ड्यात, चोराड्याच्या चोराड्याच्या अड्ड्यात खोंड. त्याच्या जोडीचं एकलं चोराड्याच्या अड्डा झाला की सकाळ, मग याचा पैरा झाला की लगेच वडगावला नेलं, 1 नंबर केला, ती बी इकडं. माणसांचं जीवन मी 15-20 वायदी मागते ती. अहो काय त्या गरिबानं काय करायचं, बैल पळवायचा कसा? समजा तुम्ही 15,000 तुम्हाला दिलं, गाडी नोंदायची, ड्रायव्हरचं आलं, त्याच्या मागे पोरं, 20,000 रुपये खर्च झाला ह्यो, आणि त्यात गट पास होण्यात त्यानं काय करायचं गरीबाला? पण आणखीन म्हणतो गट पास झाला, एकच फेरा येणार. हा, परत तो बैलवाला परत दुसरा फेरा बैल देत नाही, त्या गरिबानं करायचं काय? अशी लोक झाली. दादा कुठं ना कुठं तरी अजून म्हणजे पैशाचा ज्या मोठ्या प्रमाणात पैसा या क्षेत्रामध्ये येतोय, कुठं ना कुठं तरी गरिबांची पण काय खोंड आहेत की बाबा त्यांना मोठ्या प्रमाणात रकमा भेटतात, त्याच्याविषयी मोठ्या प्रमाणात आणा, गरिबाचं कुठंतरी वाईट करा, हे करा, ही तसं नाही. आता काय झालं माहिती खेळ राहिला नाही असं, म्हणजे आता हे कसं बिझनेस झाला का झालाय. माणूस कसं बाबा आनंद काहीतरी कुठेतरी आपलं कष्ट काम करून दे, आनंद एक छंद आपला, हा छंद एक, तसं नाहीच. हा हे बिझनेसच झाला या. बरोबर. कुठं ना कुठं तरी पैसा घुसल्यामुळं काय आता ह्या क्षेत्रात बरीच खोंड आहे ती.
आता ते हाताला बोट सांगायचो की खोंड आहे पण ते आता नावं कोणाची घ्यायला नाही आपल्याला काय करायचं अशी खोंड पळणार आहे पण ती खोंड पैरे इतमान खोजून राहिली पायऱ्या पायची पुढे येईना झालेत. पुढे येणार पण आता तुमच्या दावणीची जी छोटी छोटी खोंड तुम्ही म्हणला की आम्हाला पण पायऱ्याला प्रॉब्लेम येत होता पण आम्ही खोंड घेऊन मैदानं गाजवली. त्या मैदानं गाजवल्यामुळे आता मोठे मोठे शेट असतात त्यांचं लक्ष असतं या सगळ्या खोंडांवरती आणि त्या खोंडांना मोठ्या प्रमाणात रक्कम भेटते. त्याविषयी तुम्हाला काय वाटतं कुठं ना कुठं तरी शेतकऱ्याला आधार भेटतोय का? पैसे नसल्यामुळे खोंड घालावे लागेल ना मग गाडी काय 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 होईना गट काढला आणि शिमीला मार खाल्ला थोडक्यात पाऊस पडला नाही तर ती थोडक्यात लागली असती गाडीला राहिली असती गाडी पण पाऊस पडल्यामुळे मार खाल्ला गाडी शिमीला थोडक्यात मार खाल्ला तर सकाळून एक 2 नंबरच्या फळीतली बैल बी कोण कोणाला केलं दिना 2 नंबरच्या पळीतली नंबरच्या फळीतली जरा तरी इकडे तिकडे त्यांचं शेवट 1 नंबरला बैल पोहोचतो तेव्हा कसा खालच्या बैलाला बैल नाही देणार बरोबर. 2 नंबर वाली 2 नंबरवाली लय बघून राहते 10-15 हजार वाहिली मग ते काय बोलायचं आता? 2 नंबर मधली पळणारी पण मागतात. हा, आपण 10-15 की पण त्यांना बी त्यांच्या डोक्यात मग गाडी राहावी गुलाल करावा असं नाही का ना. हे असं आता गाडी बाबा ह्याच्या संग हे पैरा होऊन गाडी राहील ही आता डोक्यात माणसाच्या राहिल्या गाडी ठेवायला डोक्यात नाही पैसे काही असू दे आपल्याला पैशाचं आपल्याला बाकी काय नको. तर आता तुम्ही काय सांगाल आता जो पक्ष तुम्ही दिलाय आपले पंढरीशेठ फडके यांना त्या पक्षाचं वैशिष्ट्य काय सांगाल? आता जबरदस्त तो पळालाय एकदम बैल 4 वर्ष तरी बैल कंटिन्यू पळणार बैल येणार नाही. कशा प्रकारची पारख तुम्ही केलेली आणि कुठनं घेतलेली त्याला? प्युअर जातीचा बैल आला प्युअर जातीचा प्युअर आपला धनगरी प्युअर जाती त्याचा बाप बी त्याचा बाप ह्याचा उमदीचा. तुमची नजर त्याच्यावर कशी काय पडली? नाही तो घरच्या घ्यायचं होतं त्याचं होय बैल भरला ना बैल उमदीत नेऊन भरला होता हा आणि त्याची आई आहे ती पहिला खरसुंडीकराचा डपळ्या म्हणून बैल पळत होता का हा 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 या खाणीतली आहे हा म्हणजे ते 100 तो बैल घेतला होता 100 ह्याच्या कवठेमाका या पड्यात 100 नाही का हा 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 शिरूर पैसे हा कर्नाटक म्हणजे पक्ष हा तुमच्या घरच्या माझा नाही खरसुंडीकराच्या घरच्या हा खरसुंडीकरांच्या घरच्या गाईचा तिथनं मग तो तुमच्याकडे आलेला. नाही त्यांच्या पैसे हा गाडी आपली ती गाडी गाडी पहिल्यापासून आपलं म्हणजे संबंध आहेत ना हा 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 संबंधामुळे गाड्या मग तिथनं आता मैदानात तुम्ही का हा? वासरं पळावली आणि तिथनंच ह्याला व्यवहाराचा झाला. नाही त्यातनं नाही परत परत 1 नंबर केला. परत 1 नंबर केला त्याला ह्याची सुपणे टिटवी गाठली हा टिटवी संघ अमित पाटलाची त्याच्या संघ कोण पळालं ती त्यात इकला एकलाच शिव लगेच. आता काय तरी किती रक्कम गेला तुमच्या मते काय? 10,25,000 इतके विक्रमी रकमेला त्याला घेतलाय. 10 सरकार यांच्या दावणीला तो गेलाय आणि आता भरपूर दिवसापासून 10 सरकारांचं पण बैल हा बैल चांगल्या धावणीला गेला आणि बैल बी त्यांचं नाव घालवणार नाही बैल नाव राखणार बैल. आता ड्रायव्हर की क्षेत्रात तुम्ही इतके वर्ष अनुभव आहे तुमचा तुम्ही काय सांगाल जे नवीन ड्रायव्हर असतात त्यांना काय संदेश द्याल की बाबा काय कशा प्रकारचं तुम्ही सगळं हे करा त्यामुळे तुमचं काय आता पोराची काय संदेश द्यायचा आहे पोरं ते त्यांच्या पद्धतीने आणते ते त्यामुळे आपण काय सांगायचं त्यांना. हे आत्ता वासरू तुम्ही घेऊन दिलंय बघू शकता ह्याचं. आता विजय मेडिकल आपले ते मामा वाची जुगलबंदी यांच्या दावणीला गेलंय यानं पण आत्ता धुमाकूळ घातलाय आत्ताच गटपात झाला याच्याविषयी काय सांगाल तुम्ही? त्याचा पहिला अड्डा आहे हा जेव्हा ह्याचा अजून 4-5 अड्डे होते का नाही हा तेव्हा ते मोठा धुमाकूळ घालणार बारका नाही घालणार एवढी गॅरंटी फुल आहे मला ती. दादा काय सांगाल ह्याच्याविषयी कुठनं घेतलेलं तुम्ही त्याला आणि कशा प्रकारचं ट्रेनिंग दिलं? जतमधनं हा जत्रतनं बारीक होती हा आणि ह्याच्याकडे नेमकं काय बघून तुम्ही घेतलेलं ह्याला? नाही याला सगळं जी पाहिजे ती बैलाला आहे भूज होती हा. बैलाला पाय पाहिजे म्हणजे अंग पाय सगळं म्हणजे जांग हे आपल्याला पाहिजे हा ते राग सगळा त्याला ते जे हावभाव आहे हा रग ते सगळं बैलाला असल्यामुळं बैल घेतला. आणि त्याच्यात जोडीला जो पळाला त्यांचाच घरचा बैल नांद्याविषयी काय सांगाल? तो पण तुमच्याकडनंच आहे. नांद्या माझा. हा मीच घेतला होता बैल हा असाच बैल आम्ही घेतला. नांद्या म्हणतो ड्रायव्हर वरून नाव होतं माझ्या बैल. वरून तुम्ही तुमच्याकडे वरून नाव होतं पण आता दादांकडे नांद्या काय नांद्या वरून इथे म्हणते ते अजून काय नाही ते होय त्याच्याविषयी काय सांगाल? म्हणजे अण्णा म्हणलं अण्णाने बैल बघितलं अण्णा म्हणलं ही बैल सगळ्या गाड्या मारतो बैलांना सगळ्या गाड्या मारल्या टॉपच्या टॉपच्या बैल असा घेतला आम्ही अंधारात ड्रायव्हर होतो झोपत ड्रायव्हर म्हणला अण्णा बैल घेतलाय होय तर म्हणजे तुम्हाला काय डोक्याला लागणार नाही आता आमचं म्हणजे कसं ड्रायव्हर म्हणाल तसं घेतलाय ना घेतलाय चला
बैल घेतला अण्णाला म्हणलं तुमच्या काही तक्रार बसायचं नाही बैल. हा आणि परत बैल आणला तिसऱ्या दिवशी 1 नंबर केला बैला. घेतले तिसऱ्या दिवशी 1 नंबर. हिने असा 1 नंबर केला, गाडी खालीच ह्याला सुट्टीला सगळ्यात शेवट पडत होती. होय. सुट्टाच गेला ते. आता काय सांगाल आता एवढी म्हणजे जसं तुम्ही सांगितलं नंद्या बैल म्हणा, हा आत्ता पक्षा म्हणा, भरपूर सारी बैल तुमच्या हाताखालनं गेल्यात. काय सांगाल ही नजर कशी काय आहे तुमच्याकडे नेमकं आम्हाला पण सिक्रेट कळू द्या. नजर म्हणजे काय ज्याच्या त्याच्या नजरेचा खेळ असतोय, ज्याची त्याची पसंती वेगळी राहते. हा आता तुमची पसंती वेगळी, माझी पसंती वेगळी. माझी पसंती काय असेल ती तुम्हाला पास पडायला नाही. एखादी खराब बघितली एखादं तर तुम्हाला पास पडणार नाही. पण जिथं तुम्ही हात ठेवताय तिथं तुमचं ते म्हणतो ना आपण परिस्पर्श, हा. जिथं हात ठेवताय तिथं सोनच होतोय. सोनं. भरपूर जणांचं म्हणजे लय तुम्ही जणांचं, केलं. लय जणांचं. आणि कारण का आता आम्ही निस्वार्थी. हा निस्वार्थी आम्ही आता भरपूर ह्या दादांची पण आम्ही आता मुलाखत घेतली. त्यांनी तुमचंच नाव घेतलेलं. म्हणजे संजय दादा म्हणतील तीच पूर्व दिशा, ते म्हणतील तेच आम्ही करतो आणि आम्हाला यश भेटतंयच. सगळं क्रेडिट त्यांनी तुम्हाला दिलंय दादा. कसं आहे, आता मी आपली घरचीच गाडी पळवली. आता समजा ही दोन्ही, हा आता कोणाला पैसे द्यायला लागत नाही, काय नाही. वायदे कोणाला द्यायचे का? नाही बैल आपला टॉपचा आहे. अहो, बरोबर. तुम्ही मला सांगा आज आणि आमचे पैसे वाचले किती? जर त्या ह्या वासराला आम्ही बऱ्याच जणांना बैल मागितलं, काय जण म्हणली 15 द्या 20 द्या. हा बरं मग म्हटलं आम्ही 15 आणि 20 दुसऱ्याला देण्यापेक्षा म्हटलं जाऊन ते आपली बैल घरची आपला आणू. शहाणा. आणि शहाणा बैल आहे आमचा पळायचा, आज अंगाव घेऊन पळतो म्हणून म्हटलं बैल चालू. त्याच्या जर मनात आलं तर यांना अजून सगळ्या मारायच्या गाड्या. होय. फक्त बैलाला बैल लागला पाहिजे. माझी गॅरंटी आहे त्या बैलाविषयी. ही स्पार्की नजर तुमची वेगळी आहे, जेणेकरून की तुम्हाला प्रत्येक मैदानात गुलाल भेटतोय, तुम्हाला यश भेटते दादा. आणि एक सगळ्यात मेन महत्वाचा तुम्ही उपाय सांगितला, जर वायदी कुणाला द्यायची नसेल तर वायदीवरती हा जो पैशाचा बाजार झालाय त्याच्यावर जर कुठं ना कुठं तर रोख पाहिजे असेल तर स्वतःचीच घरची गाडी तुम्ही पळवा. हा आणि हेच उपाय आहे याच्यावरती. बरोबर ना दादा? काय आता आपल्यासारखं म्हणजे गाड्या घरच्या म्हणून काय कसं होतंय, गरीबाला ताप झाला ह्यो. बरोबर आहे. गरीबाची बैल जी अंधारात येत ती अंधारात राहते. अंधारातच बाबांनी राहते. कळलं पाहिजे ना आपण कुठपर्यंत येतो. बरोबर आहे. आपण जर बरोबर आहे. तिथपर्यंत असलो तर आपण त्या क्षेत्रात उतरावं ना. बरोबर आहे. बिन कामाचा खर्च करून वेळ वाया घालून उपयोग नाही. वेळ वाया जातोय, पैसा जातोय त्यात. बैल बसला गाठात तर ठीक आहे. ऐकत नाही, जो मोठ्या माणसाचं ऐकत नाही. ऐकलं पाहिजे ना बाबा, काय घ्यायचं, कुठल्या बैलावर बैल घातला पाहिजे, बरोबर. काय नाही, असं नाही. म्हणजे आता ती एवढं तीच नाही ना मार्गदर्शन किंवा मार्गदर्शन. हा ज्यांचा खूप मोठा अनुभव. काय होते नवीन मुलांचं काय होते बाबा, बांधावापासून पण आपली तयारी पाहिजे बा. आताची पोरं गाड्या म्हणजे आणते ते. बघितलं त्यातला पाहिजे बैल ना, कुठली दाबतोय मैदानात का बाबा. काय करतोय ही बी कळना पोराची. हा. बैल असं नुसतं मैदानात बैल उभं जास्त नाही. पळतोय का दाबतोय का वाढतोय का वडतोय काय कळना, काय बैल- बघायला नाही पोरं. बैल असं पळताना पण बघायला लागतो बाबा, कुठला बैल चांगला पळतोय, काय करतोय बाबा, आपल्या बैलाला कुठला बैल चालतोय हे असं बघायला लागते. आता आमच्या नंद्याचं पण असंच बरं व्हायचं. आम्ही नंतर आम्ही असं ड्रायव्हरने सांगितलं आम्हाला बाबा असा बैल शोधायचा तसा. मग त्यामुळे आम्ही आता आमच्या नद्याला कधीच मोठा पायरा नसतो. आम्ही फक्त नद्याला मोठा पायरा केला असेल तर फक्त पुशेगावला एकदा आणि पिस्टन एकदा, ही 2च बैल आमच्या बैला पण मोठी पळाली, नाहीतर एक पण मोठा बैल आमच्या बैला पळवला नाही. पण पण आमचा बैल स्वतः लावतो, गाडी ओढून लावतो. बैल वर्षभर डावीने झोपला नव्हता. त्या कोटीच्या अड्ड्यात नेला बैल, एकच खांदी आम्हाला पायऱ्याचा. रान बघितलं आम्ही चौघच होतो त्या दिवशी. हा रान बघितलं, रान 700 का 800 रान बी लावणार असं चढ होता, माती पिवर. आता म्हणलं रान तर आता आपण तर म्हटलं बैल पडायला पाल्याला काय खाल्लं जाऊन बघून आला. आता म्हणलं का आपली काय गॅरंटी लागत नाही. ड्रायव्हर म्हणलं मी आहे, तुम्ही काय काळजी करू. बैल तिन्ही फेर गाडी बांधून एकदा उलट्या डावीला झोप. दहावीला झोपून आम्ही तिकडे नेल्यापासून आम्हाला माहित नव्हतं बैल आमच्या डावीने पळतोय. मी बोलवतो त्याला डावीला. मला विश्वास होता. होय. आम्ही एकदा गेलो ड्रायव्हर मैदान ती गजान ती हाती बघा बनपुरी. नाही कॅन्सल केलं बघा चिचणीला. हा ड्रायव्हरचं तुम्हाला सांगतो, चिचणीला गेलो आम्ही पळवायला, गट काढला आम्ही. तेव्हा गाजा 2 दिवस सलग पळा लावला. तिसऱ्या दिवशी आमची गाजी गाडी पाहिजे, आमच्या गावचाच गाजा संदीप पवारांचा सुधाकर पाटलांचा. तिथं गेलो आम्ही, गाडी गट काढला आम्ही. आणि ती गाडी आमची अशी पळत होती काय उलट्या खांडाव, म्हणजे बैल डावीनं घालायचा आणि बैल तो गाजा उजवीनं घालून गट काढायचो. होय. गटाला आम्ही कुठेही गट लागत. गाडी नेली खाली, गट काढला, सिमेल नेली खाली, बैल आपला उजवीनं तो डावीनं बाहेर. गाडी ह्याच्यावर तरटून बांधली बोलून. आता ह्यांचं यांना काय माहित असेल. खाली गेलो,
मला म्हणजे गाडी सोड बायला बैल पळणार गाजा आता. होय आणि तसंच झालं बैलाला पळून नाही दिलं गाजा. होय म्हणजे असं काय अनुभव पण पाहिजे ड्रायव्हरला. अनुभव काय अनुभव केलं ते नव्हतं. आम्ही गाड्याला कसं म्हणलं गाजा सलग 2 दिवस पळाला होता आणि चिमीला आता म्हणलं पळतो का नाही दुसरा फेरा बैल बसला आमचं नव्हता. नशीबच फक्त एवढं वाईट आमच्या बैलाच्या पायाला नव्हतं लागायला पाहिजे, नाहीतर आम्ही आता महाराष्ट्रातली कुठली पण गाडी 100% आमच्या बैलानं म्हणजे असा बैल चांगला याच्यात शिरायला म्हणजे बैल आमचा म्हणजे मोठ्या पायऱ्या दिला ना, आमच्या बैलाचा पाय थोडा क्रॅक झाला होता डाव्या पायात. होय तिथून आम्ही बैला जवळजवळ 3-3.5 महिने बसून काढले बैलानं. नंतर पुन्हा म्हणजे आम्हाला बैल रुटीनला लावायला आम्हाला बराच वेळ गेला. आम्ही त्याच्यानंतर डायरेक्ट आमचा पहिला गुलाल सातेवाडीतच झाला. ते पण आम्हाला कुठंच बैल मिळत नव्हती. म्हणजे मोठी गाडी मारली होती आम्ही सीमेला. शारदा पाटलांचा माऊली, हा शारदा पाटील पुणे. हा त्यांचा माऊली. आम्ही सोनू बापूला फोन केला, म्हणजे चालते मी येतो बैल घेऊन. म्हणजे निस्वार्थी माणूस ठेवू आम्हाला. त्या माणसाने आम्हाला पहिऱ्याला कधीच आम्हाला नाही म्हणलं नाही आजपर्यंत. आपला जेव्हा बैल घाला तेव्हा बैल घाला वासराला बी सारखं चांगलं असतं की बैल घाला. आज पण त्या वासराला तेच पायरा करणार होतं, हा. पण आम्हीच म्हणलं थांबा घरची गाडी बघून होतं, नाहीतर तेच आज पण पायरा वासराला पायरा तेच करणार होतं. आपले एक ताई जरा बैल कोणी पळवलं नाही होय आणि आताची पोरं तरी थांबणार नाही. थांबणार नाही. इकड्या बैलात अनुभव काय असतो तो आपल्याला आता पाहायला भेटतोय, कारण का इतक्या वर्षाचं म्हणजे त्यांचं बैलगाडी शर्यत क्षेत्रातलं योगदान, त्यांची पारखी नजर. आम्हाला तर लय मोठा अनुभव. आम्ही माझ्या सारखं बरोबर जे आता कडेगावचा शिवा, झऱ्याचा तान्या, काल्या संभाबा, हा संभाबा हा ह्या रेंज मधली आमची गँग, व्हायचे आपले डोंगरे आबा आबा. ती आमची गँग मधली आली. आता ही बाकीची आता ही पोर आहे ती बारकी, आता त्यांच्यात कुठे आपला मिळ लागत नाही, पण आपलं कवा तरी आहोत तुम्ही गाडी जास्त आणत नाही आता. आम्ही जास्त फरक करत वय झालं कुठं बैल थांबत नाहीत, जागा नाही, बरोबर. पटांगणा नाही. बरोबर बरोबर. पहिलं मैदान बैलाला आम्हाला कसं आहे, ही मागं जरी उभं राहिलं ना तरी बस तरी बास एवढे मोठा आधारस्तंभ आहे आपल्याला. येतो बिल. बैलाला माहित आहे मी मागा असलो बैलाला पण आता ड्रायव्हर पुढे उठून जाऊ दे हा. वावर मागं सरणार आमच्या वर पळ घेणार घ्या पाहिजे जनावरला मनात. बरोबर. शिकवण महत्वाची चांगली शिकवण ड्रायव्हर. शेवटचं दादा मी तुम्हाला आता विचारतो, बैलगाड्या शर्यत क्षेत्रामध्ये जर यशस्वी व्हायचं असेल तर ज्यांना यश पाहिजे त्यांनी काय करावं एवढं सांगा आता. काय माहित आहे का, कुणाला बी आपल्याला बैल बाबा आपला बैल किती पळतोय, कुणाला यश पाहिजे बाबा, गुलालासाठी प्रत्येक जण असते. बरोबर. आपला बैल 1 नंबरच्या रेंज मध्ये पळतोय का 2 नंबरच्या रेंज मध्ये पळतोय. हा 2 नंबरच्या रेंज मध्ये बैल कुठल्या पद्धतीने पळतोय हा त्या पद्धतीचा बैल घालणे 1 नंबरच्या गतीचं. हा. पण बैल धडका घालणे आतला, हम्म, बैल धडका घाला तुम्ही माहिती बैल ध्यान ठेवून कुठला बैल पळतोय हम्म. तेव्हा तुम्ही गुलाला राहणार 100%. जेव्हा तुम्ही आणि मोठ्या तुम्ही गाड्या माराल 1 नंबरचा बैल तुम्ही मोठा गाडी मारायचा असाल, 2 नंबरचा बैल घालूनच गाडी मिळते, तेव्हा तुम्हाला किंमत किंमत. बरोबर. नाहीतर तुम्ही 1 नंबरचा बैल घालून तुम्ही कोण गाड्या बी करतंय मारता, वाद. काय येत नाही. लाख रुपये दिले कोण बी पळाल आता त्याला काय त्याला 50,000 वैद्याची त्यो घाला, त्याला 40,000 वैद्या ती घाला, काय त्यात राहिलेच नाही, चवच राहिली नाही आल्यात. खालच्यातलं बैल घाला आणि तुमची धमक किती आहे ती तुम्ही मैदानात दाखवा. थोडक्यात तुमचं सांगायचं मत हे. बरोबर आहे. तर बघू शकता एवढं अनुभवी व्यक्तिमत्व आणि इतकं मार्गदर्शन म्हणजे इतकं बारकावायचं दादांकडनं आपल्याला भेटलंय. खरंच कटाळा आम्ही कोणाला बैल मागणार त्यासाठी. खरंच खूप मोलाचं आहे, महत्वाचं आहे. सगळ्यांनीही त्या माणसाला बी गरज आहे, तुम्हाला बी गरज आहे. असा बैल बघायचा, बसून बघा तुम्ही, एक गांदा आटा करू नका, नुसतं बसून बघा बैल कुठला पळतोय काय करतोय, आणि त्यात बैला संग घालून अडकून तुम्ही गाडी घाला की ती गाडी मारू शकताय तुम्ही. बरोबर बरोबर दादा. असा अंदाज बांधा की तुम्ही. हे यशाचं सूत्र दादांनी सांगितलंय, म्हणून सगळ्यांनी हे बघा आणि अंमलात आणा आणि कायमच तुम्ही यश या क्षेत्रामध्ये मिळवू शकतो. दादा तुमचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही तुमचा किमती वेळ दिला आणि ही सगळी एकदम सिक्रेट माहिती तुम्ही सांगितली आणि हेच लोक म्हणजे उपयोग करतील आणि यश त्यांना भेटेल हीच अपेक्षा करतो आणि तुम्हाला सेमीफायनलसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. दादा धन्यवाद.